हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे थोडा धार्मिक. आपण आज ना ठाण्यातले थोडे मंदिर एक्सप्लोअर करणार आहोत. चला तुम्ही पण आमच्यासोबत. हॅलो फ्रेंड्स, तर आता आपण आलो आहे आपल्या पहिल्या मंदिरात, म्हणजेच ठाण्याचं इस्कॉन टेम्पल जे बाळकुंबला आहे. हे बघा, आणि गर्दी तर आहेच. बघा, इथे छोटे छोटे आता फूड स्टॉल पण लागतात, तर तुम्ही इथे बसून सुद्धा खाऊ शकता. सिटिंग अरेंजमेंट पण आहे इथे. आणि हे बघा, हे इथे समोर आपलं देऊळ आहे. तर आता आपण इथून आत जाऊया. बघा, इथे तुम्हाला पूजा थाळी वगैरे पाहिजे असेल ना, तर तेही भेटतं. इथे प्रसाद भेटतो. हे बघा, आता आपण इथून देवळात जाणार आहे. मोठी आहे, ॲक्च्युली ती लाईटवरची आहे. आणि फ्रेंड्स, इथे एवढं पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना, खरंच खूप छान वाटतं. एकदम शांत असं मस्त वाटतंय. आम्ही एकदा इथे येऊन गेलेलो आहे, आता आम्ही हे सेकंड टाइम इथे आलो आहे. खरंच खूप सुंदर वाटतंय. हे बघा फ्रेंड्स, ह्यांचं जे कोरीव काम केलेलं आहे ना दगडाचं, त्यात अशी काय ना काहीतरी त्यांची कथा अशी लपलेलीच आहे. हे बघा, आणि एवढं सुंदर कोरीव काम आहे ना, खरंच खूप मस्त आहे. परिसर पण बघू शकता, किती स्वच्छ आहे आणि मस्त आहे. हे बघा, प्रसादाला इथे खिचडी वाटतात. खूप छान टेस्ट आहे ना. प्रसादाची खिचडी, प्रसादाची तर फ्रेंड्स, आता आपलं इस्कॉन टेम्पलचं
दर्शन घेऊन झालेलं आणि इतकं पॉझिटिव्ह वाईब्स आहेत ना, मी तुम्हाला बोललीच आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा या मंदिराला आणि ह्याचं लोकेशन मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर आता आपण भेटूया पुढच्या नवीन मंदिरात. चला. आपल्या दुसऱ्या लोकेशनला, म्हणजेच ठाण्यामध्ये न्यूली ओपन झालेलं हे त्रिमंदिर. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आणि खूप मोठं असं मंदिर आहे हे बघा. हे मंदिर बाळकुम साकेत रोडला आहे. हा बघा. आता फ्रेंड्स आपण वर चढून आलेलो आहे मंदिरात. हे बघा, आता आपल्याला इथे देवळात येताच पहिला पद्मावती देवीचं दर्शन होतं. इथे आपण दर्शन घेऊया आणि आता आपण आत जाऊया. आणि इथे तुम्ही बघू शकता किती मोठी मूर्ती आहे आणि असे साईडला पण छोटे छोटे देव आहेत. हे ॲक्च्युली जैन मंदिर आहे. मंदिर बघू शकता किती मोठं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे, मस्त आहे आणि नवीनच आता ओपन झालंय. आणि हे बघा, इथे आरती सुरू आहे. इथे तुम्हाला आरती घ्यायला पण देतात. आता त्रिमंदिरचं आपलं दर्शन करून झालेलं आहे. छान आहे, खूप सुंदर मंदिर आहे. मस्त आहे, बघण्यासारखं आहे. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. याचं पण मी लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. छान आहे, मस्त आहे मंदिर. तर फ्रेंड्स, आता आपण आलोय आपल्या तिसऱ्या लोकेशनला, म्हणजे जगन्नाथ मंदिरला. हे कोलशेत ढोकळीला आहे. तर आता आपण इथे आत जाऊया.